नमस्ते मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या होणाऱ्या 14 मार्चच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे कलाने सेम अद्वैतसारखा पेहराव केलेला असतो आणि ती अद्वैतची नकल करत असते। अद्वैत तिथे येतो त्यावेळेस सेम ती अद्वैत सरची फाईल तोंडावर धरते। त्यावेळेस तिला बघून इकडे अद्वैत म्हणतो, काय केलंय तू हे कला? त्यावेळेस सेम इकडे कलासुद्धा त्याची नक्कल करत म्हणते, खरे काय केलं आहे? त्यानंतर अद्वैत म्हणतो, काय चाललंय खरे हे? त्यावेळेस कलासुद्धा म्हणते, काय चाललंय खरे हे? त्यावेळेस अद्वैत चिडतो आणि तिच्या तोंडासमोरची फाईल खाली झटकून टाकतो आणि म्हणतो की दोन व्यक्तींमधील जर नातं टिकवायचं असेल तर त्या नातेमधला फरक आणि भेदभाव आपल्याला ओळखून घेतला पाहिजे। जे तू कधीही करू शकत नाही ते ओळखून घेण्यासाठी बुद्धी लागते, ती तुझ्याजवळ नाही आहे असं म्हणून तिचा अपमान करून तिथून निघून जातो। त्यावेळेस खरेसुद्धा रडायला लागती। कलाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, द अद्वैत चांदेकर, जर नात्यामधील वेगळेपणा समजून घेतला तर नातं हे टिकतंच रे असं म्हणून ती भावनिक होते। आता खरोखरच कला हे नातं टिकवू शकेल का? अद्वैतला खरं नातं काय असते याची जाणीव करून देईल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी रंजक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।